नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता इथे मी बनवायला घेतलेल्या आहेत पुऱ्या. तर मागे तर आमरसपुरी झालीच होती, सोबतच मटण पुरी पण बनवणार होते. तर म्हणून मग पुऱ्या एक्स्ट्राच्याच करायला घेतल्या. तर आता इथे आहे ना, अशा पुऱ्या माझ्या बनवून एक 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 बनवून घेते आहे मी. आणि बनवून झाल्या की एका साईडला मी मटण बनवायला घेणार आहे. तर हे अशा मी गोले गोले करून ठेवलेले आहेत. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील तर. असंच रविवार म्हटला ना की काय नाही काय माझं बनवणं चालूच असतं. कारण जॉबमधून अभ्यासामधून थोडा वेळ काढून एक रविवारच मिळतो ज्या टायमिंगला आरामच्या ऐवजी जे खाण्याचे चोचले आहेत बोलू शकता ते करता येतात. म्हणून मग असे हे बघा, अशा पुऱ्या माझ्या झालेल्या आहेत. तर आता यांना मी फ्राय करून घेते. तर इथे मी छोटी ती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता पुऱ्या एक 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 मी फुलवायला घेणार आहे. ते बघा, अशा सगळ्या साईडून तेल वगैरे लागला, तेल गरम असेल ना तर मस्त फुलतात. पण ते थंड तेलामध्ये करायला गेलो ना की मग त्या चपात्या सारख्या अशा एकदम कडक आणि मऊ होतात. चपात्यासारख्या कडक आणि फुलत नाहीत, त्या चपट्याच होतात. तर हे बघा, हे अशा झालेल्या आहेत, मस्त फुललेले आहे. तसं एक 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 पुरी मी टाकून घेणार आहे. तर माझ्या गावाकडच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात ते मला नक्की सांगा. कारण कसं आहे, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या रिच्युअल्स किंवा वेगवेगळं जेवण खानपान. अगदी आमच्या इथे जे जेवण बनलं जातं ते दुसऱ्या साईडच्या म्हणजे आमच्या शेजारच्याच गावामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. तसं आपण बोलू शकता की कोकणमध्ये ज्या गोष्टी आहेत, तर आमचा भाग आहे कोकणच्या इथला तो, म्हणजे आम्ही पण कोकणीच आहोत, म्हणजे कोकणामधलेच आहोत. पण आम्ही व्यवस्थित असं बोलतो. ते लोक कोकणी बोलतात कारण ते रत्नागिरी, मालवण या साईडचे आहेत, गोव्या साईडचे आहेत. तर ते लोक प्रॉपर कोकणी भाषा बोलतात. आम्ही पनवेल किंवा मुंबई साईडचे आहोत, त्याच्यामध्ये मग आम्ही थोडी नॉर्मल भाषा बोलतो. तर असो, कोकणी आहो हे महत्त्वाचं आहे. तर इथे ना मटण घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हळद लावलेली आहे मी. हळद ह्याच्यासाठी लावले म्हणजे मॅरिनेशन करत ठेवायचं एक 5 मिनटं, किंवा जर तो बाव आहे तो वेगळा टेस्टला लागायला नको, म्हणून मग हळद लावून ठेवतात. तर आता इथे आहे ना पातेला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकला होता मी, एक दालचिनीचा पान टाकला होता आणि 2 मिऱ्या, त्रिफला आणि एक वेलदोडा असे छोटे छोटे करून, म्हणजे थोडे थोडे करून खडे मसाले याच्यामध्ये मी टाकले आणि कांदा पूर्ण नरम होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. जितका कांदा तुम्ही नरम कराल ना अशा याच्यामध्ये, तेव्हा ते टेस्टला खूप छान लागतं. तर म्हणून मग मी तसं केलेलं आहे. आता ते झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकलेली आहे, म्हणजे ठेचूनच टाकलेलं आहे. तर आता हे पण आहे ना फिरून घेऊ असं. आता ह्याच्यामध्ये मटण टाकलेलं आहे. मटण टाकल्यानंतर त्याचा जो उरलेला थोडासा त्या ताटलीमध्ये राहतो ना का हळद वगैरे, म्हणून मग थोडासा पाणी टाकून घेतलेला आहे. ॲक्च्युली एक क्लिप माझी हरवली याच्यातून, त्याच्यामुळे मग नाही जमलं ते. आणि आता
असं पूर्ण मिक्स केल्यानंतर बटाटे कापून घेतले होते ती टाकलेले आहेत. तुम्ही ते ऑप्शनल म्हणून ठेवू शकता. तुम्हाला जर टाकायचे असेल, काही लोक मटण बनवताना अजिबात बटाटे टाकत नाही, चिकन बनवताना बटाटे टाकत नाही, पण मी बाबा टाकते. फक्त मी बिर्याणीमध्ये बटाटा यूज करत नाही. तर काही लोक ते पण करतात, जे इतके बटाटा लवर असतात ना, तर ते बटाटा ह्याच्यामध्ये पण टाकतात, बिर्याणीमध्ये पण टाकतात. एकेकाची चॉईस असते. तर इथे ना असं पाणी गरम करायला ठेवायचं ताटलीमध्ये, आणि एकदा गरम झालं ना की मग थोडं थोडं करून टाकायचं. आणि हा आपल्याला मटण 3 तास शिजवून घ्यायचा आहे. 3 तास मी का बोलते, काही लोक 2 तास करतात. तर प्रत्येकाचं आहे, प्रत्येकाचं आहे म्हणजे कोण लोक 90% शिजवतं आणि मग म्हणजे तो टेस्ट त्याची निघून जाते, असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. तर मी स्वतःच बघितलं आहे, प्रत्येकाच्या ठिकाणातलं मटण खाऊन बघितलं आहे. तर माझा मटण मी जो बनवते 3 तास, तो पूर्ण शिजलेला असतो. तर आता मी मसाले टाकले. पूर्ण 3 तास झाल्यानंतर सगळं शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मसाल्यामध्ये काय यूज केलं, थोडी बडीशोप पावडर टाकले, धणे पावडर टाकले, आणि मसाला, हळद आणि मटण मसाला. तर हा मी ॲड केला होता सगळा एकत्रच, आणि तो आता एकत्रच मी टाकला आहे शिजवायला. आता हा ना एक उकळी छान द्यायची आपल्याला, पूर्ण शिजवून घ्यायचा. तोपर्यंत आपण एका साईडला वाटण करून घेऊ. तर वाटणामध्ये मी काय यूज करणार आहे, खोबरा मी करपवून टाकणार आहे, म्हणजे काला खोबरा करून. आणि त्याच्यामध्ये थोडी मिरची, कुठली तर बेडकीवाली. तर इथे मसाला वगैरे पूर्ण शिजल्यानंतर ते वाटण घालायचं आहे. तर हे बघा, हेच ते वाटण आहे म्हणजे मी टाकलं आहे, कारण त्याच्यामध्ये मी काही जास्त टाकलेलं नाही आहे. काला खोबरा करून टाकलेला आहे, आणि त्याच्यामध्ये जी बेडकी मिरची असते ना, किंवा रेड काश्मीरी तुम्ही बोलू शकता. मी बेडकी मिरची यूज करते, कारण छान ग्रेव्ही होते. आणि तो मसाला फक्त, किंवा ती मिरची बोलू शकता, ती मिरची फक्त लाल कलर देण्यासाठी असते, त्याच्यामुळे का ती तिखट लागत नाही, म्हणून मग मी ती यूज केलेली आहे इथे. आता आपल्याला वाटण घातल्यानंतर पूर्ण हा शिजवून घ्यायचा आहे. तर एकदा मी पळी फिरवणार आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे. हे बघा, आता आहे ना झाकण ठेवणार आहे थोडा वेळ, म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जाईल. आणि शिजल्यानंतर मी असं उतरवून इकडे गॅसवर आणलेला आहे, म्हणजे घरात आणलेला आहे, आणि तयार आहे आपली खायला मस्त मटण पुरी. पुरीसोबत तुम्ही मस्त असं खाऊ शकता. तर इथे असा एक मी बाईट घेतलेला आहे. एक पीस घेतल्यानंतर मी आता टेस्ट करणार आहे. खूप छान लागतो. एकदा मटण पुरीसोबत ही रेसिपी मटणासोबत ही म्हणजे मटण पुरी ही रेसिपी नक्की करून बघा. कारण डेली मी नॉर्मल मटण चिकन वगैरे बनवत असतं, तर पहिल्यांदाच ही बनवलं आहे.